नमस्कार मित्रांनो, हे माझा मेवणा गौतम. मी आलो इथं सुकापुरीला आज. हे पूर्ण हे बघा, हे पूर्ण तळ्याचा परिसर आहे हा. हे बघा, हे पाणी आहे. आज थोडं थोडं पाऊस एवढं झालेलं नाही इकडं, त्याच्यामुळे थोडंच पाणी आहे इथं. नाही तर हे तळं पूर्ण फुल भरते 2-4 महिन्यामध्ये, पण पाऊसच नाही व्हायना आता, त्याच्यामुळं थोडंच पाणी आहे तळ्यामध्ये. हे दिसतंय ना आमच्या पाठीमागे, हे बघा किती एकर असं नाही तळ्याची जागा गौतम? असं 20 एकर. 20 एकर आहे का? हो, बरीच मोठी जागा आहे. हे बघा मित्रांनो, कसा आहे हा परिसर. निसर्गरम्य वातावरण आहे. हो, फुल पाणी असल्यानंतर कसं वाटतंय गौतम? एकदम म्हणजे झकास. चांगलं वाटतंय. आलो आम्ही आता इकडे फिरायला तळ्याकडे. म्हणलं पावा किती पाणी तळ्याला, पण पाणी सध्या कमी आहे एकदम. पाऊसच नाही झाला. चांगला पाऊस झाला तर भरते ते पुढे भिंत आहे पहा, तिथून त्याच्यावरून ओसंडून वाहते पाणी फुल पाणी झाल्यानंतर. हे बघा इथं आता सध्या इथे जनावराला चारायला आणते. तिथं आता गवत आहे चरण्यासाठी. तर ते बघा जनावर दिसत आहेत का? गाई, म्हशी, बैल. हे पहा मित्रांनो, सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेस खूप छान वाटतं. एकदम शांत वातावरण असतं एकदम. हिरवेगार झाले सध्या, गवत बिवत आहे जनावरांना चरायला. हे पहा मित्रांनो, पाठीमागे बघा किती पाणी आहे. जास्त नाही आहे, थोडंच आहे. पाऊसच नाही ना. पाऊस पडल्यावर भरूही शकते पाणी तळ्याही. तळ्याला नाव आहे काय गौतम? संगमेश्वर तलाव. संगमेश्वर तलाव म्हणतात त्या तळ्याला, सुकापुरीचा. हे बघा पाठीमागे पाणी. कसं वाटतंय मित्रांनो परिसर? सांगा कमेंटमध्ये. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.